जबाबदारी आहे। दरम्यान भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळाचा संदर्भात काही सवाल उपस्थित केले, पाहूया। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला कमी जागा मिळाल्या तेव्हा भाजपने जनतेचा निर्णय मान्य केला, पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर अचानक मतचोरी का आठवली? महाविकास आघाडी जिंकली तर ईव्हीएम बरोबर भाजप जिंकली तर ईव्हीएम वर शंका हा ढोंगीपणा लोकशाहीसाठी योग्य आहे का? जर निवडणूक प्रक्रियेवर एवढीच शंका आहे तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे खासदार आमदार राजीनामा देणार का? लोकशाहीच्या नावाने गळा काढणारी महाविकास आघाडी लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी काही करणार की फक्त नौटंकी करणार? जनतेच्या निर्णयावर शंका घेऊन महाविकास आघाडी महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान का करते? महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडे उत्तरं आहेत, नसतील तर मतचोरी नाही तर तुमची मती चोरीला गेली हे सिद्ध होईल।